नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाच्या राजमार्गामध्ये मी संध्या पातोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येण्याची काही कारणे। तुम्हा सर्वांना माहिती आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये आज प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती किंवा आपल्या आजूबाजूचे असे कित्येक तरी व्यक्ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कुठेतरी ते आपलं उज्ज्वल भविष्य घडवू पाहत असतात। कुठेतरी आपल्या स्वप्नांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उंच भरारी देण्याच्या तयारीला ते लागलेले असतात। मग अशा या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांच्या वाटचालीमध्ये ते यशस्वी होतात का, आणि नाही होत तर त्याची काही कारणे आहेत का, हेच सर्व सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर बघा, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे काही लोक यशस्वी होतात त्यांचा वाजागाजा तुम्हाला माहिती आहे। त्यांचं नेम, फेम, स्टेटस, सिक्युरिटी, समाजामध्ये त्यांचा मान सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी जवळून माहिती असतात। कारण प्रत्येकाच्या आजूबाजूचं कोणी ना कोणी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेलं असते। आणि आज इंटरनेटच्या युगामध्ये तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। ज्या लोकांचं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश समाजाच्या समोर येतं, त्यांचा कशा प्रकारे उदो केला जातो, त्यांना कोणत्या प्रकारचा मान सन्मान दिला जातो, त्यांच्या प्रेरणेच्या कथा लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातात, या सगळ्या गोष्टी आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतात। मग याच गाजावाजामध्ये, याच मान सन्मानामध्ये कधी आपलाही नंबर लागेल का? तर नक्कीच लागू शकतो, परंतु आपल्याला काही चुका टाळाव्या लागतील। आता बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेमकं चुका काय करतात की ज्यामुळे त्यांचा रिझल्ट येत नाही आणि यश त्यांना मिळत नाही। आता या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपण दोन गटांमध्ये विभागूया। एक गट जुन्या विद्यार्थ्यांचा, दुसरा गट नव्या विद्यार्थ्यांचा। जुने विद्यार्थी म्हणजे असे जे 4-5 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, आणि नवे विद्यार्थी म्हणजे असे जे आता हल्ली 1 वर्षापासून तयारी करत आहेत किंवा नेमकी त्यांनी सुरुवात केलेली आहे। मग आपण नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं बाजूला ठेवूयात, जुन्या विद्यार्थ्यांबद्दल आधी बोलूयात। जुन्या विद्यार्थ्यांच्या अशा काय चुका होतात की 4-4 आणि 5-5 वर्ष ते अभ्यास करून देखील त्यांना यश मिळत नाही, आणि त्यांच्या मागून येणारी 1 वर्षाच्या तयारीमधील विद्यार्थी यश घेऊन कुठेतरी निघून जातात, समोरचा टप्पा गाठतात, आपल्या भविष्याला वेगळी कलाटणी देतात, आणि हे मागेच राहतात। तर ह्यांची कारणं आता आपण पाहूयात। सगळ्यात पहिलं कारण या मागचं एक आहे की हे जे विद्यार्थी आहेत हे ओव्हर कॉन्फिडंट असतात। कसे की आम्ही 4-5 वर्षांपासून अभ्यास करतोय, आम्हाला काय कोणाला विचारायची गरज आहे, सिलेबस तर तोंडपाठ झालेला आहे आमचा, एक टॉपिक आम्हाला आता सांगता येतो, आम्हाला कोणत्याही घटकावर प्रश्न विचारा ना तुम्ही, आम्ही त्या प्रश्नाची धडाधड अशी उत्तर देतो। पण मात्र आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपण चुका करतो, आणि तिथेच आपला पाय मागे खेचला जातो, तिथेच आपलं नुकसान होते आणि यश आपल्याला मिळत नाही। म्हणून या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न राहता अभ्यासावर विश्वास ठेवा, पण अतिविश्वास नका करू तुम्ही तुमच्या अभ्यासावरती। अभ्यासावर विश्वास ठेवून तुमच्या नेमक्या खरंच कुठे चुका होतात ते स्वतः तुम्ही तपासून पाहू शकता, किंवा कोणी जर तुम्हाला तुमच्या नजरेत तुमच्या चुका आणून देत असेल तर त्या चुकांवर लक्ष ठेवून त्या सुधारण्याची तयारी तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे, तेव्हा आपल्या ह्या चुका करणं कमी होतील। दुसरी गोष्ट या विद्यार्थ्यांची काय झालेली असते की दिशाहीन अभ्यास चाललेला असतो। 2-4 वर्षांमध्ये यांना आकलन होऊन जाते की हा घटक विचारतात, तो घटक विचारतात, तो घटक विचारतात, ह्या विषयाचे एवढे टॉपिक्स विचारतात, त्या विषयाचे तेवढे टॉपिक्स विचारतात, मग आम्हाला याबद्दल सगळं माहिती आहे, परंतु दिशा मात्र नाही। कोणाचं मार्गदर्शन घेण्याची या लोकांची अजिबात तयारी नसते, आणि मार्गदर्शन न घेतल्यामुळेच हे लोक मागेच्या मागे राहतात, आणि यांच्या पाठून येणारे 1 ते 1.5 वर्षाच्या तयारीमधले विद्यार्थी पुढे निघून जातात, यांना मागे सोडून ते पुढे निघून जातात। त्याचं कारण काय असते की हे विद्यार्थी हंबल असतात, आणि हंबलनेसमुळे ते त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं गायडन्स घेतात, आणि त्या गायडन्सच्या माध्यमातून आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा देतात। मात्र हे जुने विद्यार्थी अति आत्मविश्वासाने कोणाचंही मार्गदर्शन घेत नाहीत, आणि त्यामुळेच मग ते मागे राहून जातात। त्यानंतर सातत्य आणि चिकाटी जी असते, जे नवीन विद्यार्थ्यांमध्ये असते, ते जुन्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्य, चिकाटी ह्या गोष्टी राहिलेल्या नसतात। त्यांना एक प्रकारचं मरगळ, सॅच्युरेशन आलेलं असते। कारण काय की 2-4 वर्षापासून आपण तेच वाचतोय, पण आपल्यासोबत होते काय आहे की तेच ते अपयश, अपयश आणि अपयश।
कारण आपण आपल्या अभ्यासाच्या पद्धती बदलणार नाही तोपर्यंत आयोग त्याचा रिझल्ट देखील बदलणार नाही. कारण आपल्या चुका होत आहेत परंतु आपल्या लक्षात येत नाही आहेत, आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला यश मिळणार तरी कुठून? म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला मनावरती मरगळ आलेली असेल, अभ्यास करण्यापासून आपल्याला निराशा आलेली असेल, तीच खरी वेळ आहे आपली पुन्हा नव्याने अभ्यास सुरू करण्याची आणि अभ्यासाला एक योग्य दिशा देऊन योग्य वळणावर येऊन आपलं यश मिळवून घेण्याची. मग अशा वेळेस आपण नव्याने अभ्यास करून, आपला अभ्यास झालेला असतो परंतु योग्य दिशेने तो अभ्यास करून त्या अभ्यासाला एक योग्य वळण द्यायचं असते. ह्या चुका जर आपण टाळल्या तर आपण देखील यश मिळवू शकतो. ऑलरेडी आपल्याला 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. या एक्सपिरियन्सच्या जोरावरती आपण येत्या 1 वर्षामध्ये किंवा जी काही एक्झाम आपल्या समोर असेल त्या एक्झामला टार्गेट करून आपण आपला रिझल्ट मिळवून घेऊ शकतो. योग्य दिशेने तयारी करून, योग्य मार्गदर्शनामध्ये राहून, जेव्हा जिथून आपल्याला ज्ञान मिळत असेल, जिथून आपल्याला मार्गदर्शन मिळत असेल, ज्या व्यक्तीकडून मिळत असेल, आवश्यक असल्यास अवश्य घ्या. मग हे नका पाहू तुम्ही समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे. जर एखाद्या लहान ज्युनियर विद्यार्थ्याकडून देखील आपल्याला योग्य मार्ग मिळत असेल अभ्यासाचा तर तो नक्की घ्या, त्याचा अवलंब करा आणि आपल्या जीवनामध्ये जे काही कमी राहिलेली आहे ती भरून काढा. अशा प्रकारे जर आपण आपल्या चुका टाळल्या तर आपण यशस्वी होऊ शकतो आणि नक्कीच होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून जर काही लाभदायक तुमच्यासाठी कंटेंट मिळालं असेल तर अवश्य घ्या आणि आपल्या चुका सुधारा प्लीज आणि आपलं यश मिळवून घ्या. सो तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या जीवनाबद्दल, आपल्या फ्युचरबद्दल सिरियस जर आता झालो नाही तर पुढचे काही वर्ष जे आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत, आपलं जे काही फ्युचर असणार आहे त्यामध्ये आपल्याला टोमणे, लोकांचे नकारात्मक बोलणे आणि आपलं अपयश यासोबत जगावं लागणार आहे आणि त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती नसणार आहे. सो बी केअरफुल अँड बी ॲक्युअर फॉर युअर फ्युचर. थँक्यू.